आपलं देखील यशोचित सन्मान केलं जात आहे। सकाळपासून ज्यांच्या माध्यमातून हा डीजे वाजवला जातोय त्या डीजे दादांचं देखील यशोचित सन्मान केलं जाईल। मी डीजे मास्टर यांना विनंती करतो आपण देखील यायचं आहे। युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ज्यांनी प्रेक्षेपण केलं पाटील नेटवर्कचे मालक त्या दादांचं देखील यशोचित सन्मान केलं जात आहे। मी विनंती करतो पाटील सरांना विनंती करतो की आपण यायचं आहे, आपलं देखील यशोचित सन्मान केलं जाईल। पाटील नेटवर्कचे मालक पाटील सरांना विनंती असेल आपण यायचं आहे। खूप छान प्रेक्षेपण पाहायला मिळालं। मी अध्यक्ष साहेबांना विनंती करतो युट्यूब लाईव्हचे मास्टर यांचं देखील आपण यशोचित सन्मान करणार आहोत। त्यांचं देखील आपल्या गावाच्या वतीने घोटेवाडी गावाच्या वतीने त्यांचं देखील यशोचित सन्मान केलं जात आहे। ज्यांच्या माध्यमातून आपण सकाळपासून लाईव्ह टेलिग्राफ पाहिलं त्या सरांचं देखील यशोचित सन्मान केलं जात आहे गावाच्या वतीने। धन्यवाद। धन्यवाद। या स्पर्धेला देखील सकाळपासून चांगली डिजिटल माध्यमातून स्कोरिंग केले ते याच गावचे सुपुत्र त्यांचं देखील गावाच्या वतीने मनपूर्वक आभार। तरी आपण जाणार आहोत तिन्ही संघाला कॉल असेल आपण यायचं, आपण पारितोषिक वितरण सोहळ्याकडे जातोय। आमचे पंच सकाळपासून ज्यांचा आपण एक गोड आवाज ऐकताय मित्रांनो लक्ष द्यायचं आहे। पुरार गावचे सुपुत्र अजयजी कासार सरांचं देखील यशोचित सन्मान केलं जाईल। यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या। एक मोठी भरारी घेत आहेत समालोचन कक्षामध्ये। आमच्या साथीला वारंवार ते नेहमी समालोचन करत असतात, त्यांचं देखील गोड आवाज आपल्याला ऐकायला मिळतं। ते अजय सरांचं मात्र यशोचित सन्मान केलं जात आहे। आपलेच गवळी बांधव आहेत। धन्यवाद अजय सर, आपलं देखील यशोचित सन्मान केलं गेलंय। धन्यवाद। सकाळपासून अगदी वेळेतच आपण आलात आणि स्पर्धेला मात्र 4 जर कोणी केले असेल तर अजय सराने त्यांच्या वाणीतून देखील खूप छान पद्धतीने मात्र समालोचन ऐकायला मिळालं। आमचे पंच देखील कुठे आहेत त्यांना देखील विनंती करतो आपण यायचं आहे। तसेच आपल्या कार्यक्रमाला ज्यांनी पूर्ण रूपरेषा आणले आणि खरोखर सर्वांचं मनोरंजन केलं असे आपले लाडके सर्वांचे समालोचक म्हणजेच आपले अविनाशजी काते साहेब यांचा सत्कार आमचे गावचे माजी सरपंच किरण पागासाहेब करतील, त्याचा स्वीकार करायचा आहे। अविनाशजी काते साहेब आपले खूप खूप आभार। आपण खरोखर कार्यक्रमाला असे एक रूपरेषाने मनोरंजन करून दिलं त्याबद्दल तुमचे पुनश्च आभार व्यक्त करतो।
नक्कीच आपल्या गवळी समाजातील एक उत्तम समालोचक आणि रायगडचा बुलंद आवाज जिथे जिथे यूट्यूब लाईव्हची स्पर्धा असते तिथे पहिलं नाव जोडलं जातं ते अविनाश काते सरांचं. त्यांनी देखील या स्पर्धेमध्ये खूप चांगलं समालोचन केलं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. फायनलचा सामना झाला. एका बाजूला पहिला तर बागवाडी, दुसऱ्या बाजूला पहिला तर खामगाव संघ हा फायनलसाठी दाखल होता. त्याचा सामनावीराचा किताब देण्यासाठी बाकी होतं, तरी तो आपण पहिला किताब देणार आहोत. त्या सामन्याचा सामनावीराचा मानकरी ठरला जाईल. कोण असू शकतो? खामगाव संघ. सामनावीराचा मानकरी ठरला जाईल. या स्पर्धेमध्ये लगातार 3 सामन्यांमध्ये बॅक टू बॅक सामनावीराचा किताब पटकावणारा खामगाव या संघाचा हँडसम बॉय ज्याच्याकडे पाहिलं जातं तो कृपेश खतादे. याला विनंती करतो आपण यायचं आहे. तब्बल 3 सामन्यांमध्ये लगातार त्याने सामनावीराचा किताब पटकावलाय कृपेशने. बॅक टू बॅक 3 सामन्यांमध्ये त्याने मात्र कारनामा केला. अचूक फलंदाजी, अचूक गोलंदाजी केली आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ म्हणजे खामगाव संघाला बिलॉंग करणारा अष्टपैलू खेळाडू कृपेश आपण थांबायचं आहे. लगातार 4 संडे आणि या स्पर्धेमध्ये लगातार 3 सामन्यांमध्ये आपण सामनावीराचा किताब पटकावलात. तर काय या सामन्यांबद्दल, या आयोजनाबद्दल बोलाल? ना आयोजन छान होतं. आम्हाला संधी दिली त्याबद्दल तुमचा धन्यवाद. आणि काय छान असं झालं, सगळ्यांनी मुलांनी मेहनत घेतली तुम्ही त्याबद्दल धन्यवाद. आणि आमचं जसं हे झालं की ह्या महिन्यात आम्ही पूर्ण संडे नंबर मारला आहे प्रथम क्रमांक. आम्ही सुद्धा थोडा बॅकफूट हे होतो, पण आधी आमचे नंबर नव्हते आले. आमचे जसं सगळे ते 10-11 नंबर असतातच वर्षाचे, पण आज ह्या वर्षात थोडा ह्या वर्षी थोडा कमी होते. पण ठीक आहे, आमचे 5-6 तरी आले. नाराज होण्याचं काही हे नाही, पण ठीक आहे, सगळ्या मुलांनी आमची मेहनत घेतली म्हणून हे सगळं झालं. बस धन्यवाद. कृपेश माझा एक प्रश्न असेल. माझा देखील एक प्रश्न असेल. आज या स्पर्धेमध्ये खूप तुझे चांगली खेळी या स्पर्धेमध्येच नाही, अनेक स्पर्धांमध्ये तुझी खेळी चांगली पाहायला मिळते. तो एक उत्कृष्ट दर्जाचा खेळाडू आहे. थोडक्यात या ठिकाणी आपले नवीन खेळाडू देखील आहेत, अनेक खेळाडू आहेत. एकंदरीत तुझ्या सरावाबाबत थोडंसं मुलांना इथे मार्गदर्शन करायचं आहे, जेणेकरून आपल्यातीलच पुढे खेळाडू चांगल्या पद्धतीचा सराव करतील आणि आपल्या गवळी समाजातील खूप चांगले खेळाडू घडतील अशी सर्वांची आपली अपेक्षा आहे. सरावाबद्दल बोलायचं झालं तर सराव हे खूप पाहिजेत. म्हणजे जर चांगलं तुम्हाला खेळायचं असेल तर सराव हे पाहिजेत. म्हणजे जॉब आपलं हे कसं असतं की सोमवार ते शनिवार जॉबला असतात. एकच आपल्याला दिवस मिळतो की शनिवार, ते पण आपली मॅचेस असतात. त्यामध्ये सराव तुम्ही करा तरच तुम्ही पुढे जाल. आणि मी सुद्धा एक नवीन प्लेयरच आहे, मी काय खूप मोठा प्लेयर असं नाही, पण ठीक आहे, सराव हे केलेच पाहिजे. धन्यवाद. ओके, थँक्यू सो मच. धन्यवाद. या स्पर्धेला केला अजय माध्यमातून देखील त्यांना प्रश्न विचारले गेले, कारण हा खेळाडू कृपेश खतादे जर वयवर्ष पाहिला तर त्याचा देखील 27 ते 28 वर्षाचा खेळाडू आहे, पण देखील चांगला कारनामा करतोय. त्याला देखील पुढील सामन्यासाठी शुभेच्छा. मित्रांनो, जो हा आयोजन आहे ना, मी वारंवार सांगत असतो क्रिकेट समालोचन कक्षामध्ये येताना, कुठेही क्रिकेट खेळत असताना मित्रांनो आई वडील आपल्याला पाठवतात, पण कुठल्याही गोष्टीचं आपण मद्यपान करू नका. कारण आपल्याला वारंवार सूचना का देतोय? विराट कोहली रन मशीन म्हणून त्याला ओळखलं जातं. तो देखील खेळाडू असा आहे ना, कुठल्याही गोष्टीचं मद्यपान करत नाही आहे. आपल्याकडे फिटनेस ठेवलाय म्हणून आज त्याची जर आपण विचार केला तर त्याची मोठी प्रॉपर्टी आहे. एवढी मोठी प्रॉपर्टी आपल्या गवळी समाजाने एखाद्या खेळाडूने कमवावी हीच श्रीकृष्णाचरणी मी प्रार्थना करतो आणि शुभेच्छा तुम्हाला देखील देतो. आपण जाणार आहोत या स्पर्धेतील पंचांचा देखील सत्कार बाकी आहे. झाला सत्कार बाकी नाही ना. तसंच श्री साईनाथ चषक 2026 खरंच खूप मेहनतीने आणि जिद्दीने हे पहिलं पर्व आपण आयोजित केलं आणि सक्सेसफुल देखील हे पर्व आपण आयोजित केलं. कारण जर पाहिलं तर कोणत्याही पद्धतीची गडबड, कोणत्याही वादविवाद न होताही संपूर्णपणे स्पर्धा पार पाडली गेली. आपण पाहिलं तिसऱ्या क्रमांकाचं देखील जे चषक ठेवलं गेलं त्यासाठी जी लढत झाली ती देखील 2 षटकांची झाली. म्हणजे इथे वेळेचं देखील पालन केलं गेलं. आणि आपण आता जाऊयात वैयक्तिक पारितोषिकांकडे. प्रथमतः
या संपूर्ण स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाजाचा पारितोषिक दिले जाईल. त्याच्यानंतर उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक दिलं जाईल. त्याच्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं पारितोषिक दिलं जाईल. त्याच्यानंतर मॅन ऑफ द सिरीजचं देखील पारितोषिक ठेवलं गेलं. असे 4 वैयक्तिक पारितोषिक आहेत. प्रथम पारितोषिक असेल उत्कृष्ट फलंदाजाचं. कोण असेल या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज? एनी गेस्ट? कुठून आवाज येतोय का? खामगाव संघ? शिलीम आपल्याकडून? येस. आणि या संपूर्ण स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाजाचा अवॉर्ड जातोय ज्याच्या बॅटमधून सर्वाधिक या स्पर्धेमध्ये हॅलो या हॅलो संपूर्ण स्पर्धेमधून ज्याच्या बॅटमधून 41 धावा आलेत तो बागवाडी संघाचा सलामीचा फलंदाज अर्थातच प्रतीक याला या संपूर्ण स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाजाचा पारितोषिक जाते. मी सन्माननीय आदरणीय प्रतीकजी साबळे साहेब पुरारगावचे सुपुत्र यांना विनंती करतो की प्रतीक याला उत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक द्यायचं आहे. प्रतीक यांच्याकडून प्रतीक याच्यासाठी हे प्राइज दिलं जात आहे. खूप मोलाचं सहकार्य प्रतीक साबळे साहेब यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळालं. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाजाचं देखील पारितोषिक दिलं जाईल. या स्पर्धेला बागवाडिया संघ फायनलमध्ये दाखल झाला, पण सेमीफायनलमध्ये त्याने मात्र वेगळा करिश्मा केला आणि आपला संघ फायनलमध्ये दाखल केला. त्याला उत्कृष्ट किताब जातोय. तो बेस्ट ऑफ द या टुर्नामेंटचा फलंदाज मात्र ठरला जातोय तो बागवाडिया संघाचा प्रतीक. त्याला मात्र मी विनंती करतो आजच्या सामन्यांबद्दल आणि या स्पर्धेबद्दल आपण काय बोलाल? स्पर्धेचं आयोजन खूप चांगलं केलं. गोटेवाडी संघाचं खूप खूप अभिनंदन. जेवढे पण खेळाडू आहेत त्यांनी लाईनमन आहे किंवा जे ऑर्गनाईज करत आहेत त्या सगळ्यांचे अभिनंदन. आणि सगळ्या संघांचे 4ही संघांचे जे टॉप 4 आहेत त्या सगळ्यांचे अभिनंदन. आणि नक्कीच लाईन पार नाही करू शकलो बट दिस इज नॉट द एंड, दिस इज स्टार्ट ऑफ द बागवाडी संघ. सो नेक्स्ट इयर आम्ही नक्कीच ट्राय करू. जो लाईन आम्ही पार नाही करू शकत आहे प्रत्येक वेळी आम्ही सेकंड नंबरवर येतो आहे, बट नेक्स्ट इयर नक्कीच आमचा प्रयत्न असेल की ती लाईन क्रॉस करून कुठे ना कुठे आम्ही पहिला नंबर प्राप्त करू. धन्यवाद. नक्कीच तुम्हाला देखील पुढील चषक जिंकावा अशी शुभेच्छा असतील. पण आतापर्यंत हा कितवा किताब आहे या 2025 ते 2026च्या मोसमामध्ये आपलं वैयक्तिक किताब? यावर्षी आम्ही 4 मारले आहेत. त्यातले 3 दुसऱ्या नंबरचे मारलेत आणि 1 तिसऱ्या नंबरचा मारलेला आहे. वैयक्तिक सांगायला झालं तर एक मॅन ऑफ द सिरीज आहे माझ्याकडे आणि एक बेस्ट बॅट्समन हे दुसरा किताब आहे माझ्याकडे. थँक्यू. नक्कीच तुला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक जात आहे. उत्कृष्ट गोलंदाज म्हटलं म्हणजे अचूक टप्पा आणि भेदक मारा अशी ओळख गोलंदाजाची असते आणि ते प्राइज जातं ते उत्कृष्ट गोलंदाज म्हटल्याच्या नंतर मान्यवरांना माहिती आहे मुंबईमध्ये कुठे जरी गेला तर आपल्याला भूक लागली असेल तर फेमस आहे अमेरिकेपर्यंत, बाहेर देशामध्ये तो म्हणजे मुंबईचा वडापाव आणि लोणावळ्याची चिकी. ज्या गोलंदाजासमोर फलंदाजी परिपूर्ण पडली फिकी असा या साईनाथ चषकाचा उत्कृष्ट गोलंदाजाचा मानकरी ठरला जाईल तो मॅन फ्रॉम सिलीम अर्थातच जिग्नेश महाडिक याच्या नावावर या संपूर्ण स्पर्धेमध्ये मोस्ट विकेट आहेत त्या म्हणजे 4. आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी प्रतीक साबळे साहेबांना आमंत्रित करतो की जिग्नेश याला उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक द्यायचं आहे. असं मला वाटतं सिलीम या संघाचे कर्णधार अमय घोले कुठेतरी अनुपस्थित आहे. त्याच्यानंतर जिग्नेशवरती मोठी जबाबदारी आली आणि आपला संघ 3य क्रमांकाचा मानकरी ठरला. त्याच्यानंतर उत्कृष्ट गोलंदाजाचा मानकरी ठरला जातोय. तर काय बोलशील या स्पर्धेमध्ये आणि काय असं आपल्याकडून टर्निंग पॉईंट झालं तिथून आपल्याला मात्र माघारी परतावं लागलं? आमच्या संघाने प्रथम तर खूप मेहनत घेतली. कोण नसताना इथपर्यंत पोहोचलो म्हणजे खूप आमच्यासाठी पण खूप मोठी गोष्ट आहे. आणि श्री साईनाथ क्रिकेट संघ गोटेवाडी यांनी खूप अप्रतिम सामने ठेवले होते. खूप मजा पण आली खेळायला आणि टायमात सगळे सामने संपन्न झाले. खूप खूप आभार तुमचे.
एका बाजूला पाहिलं तर शिलीम या संघाचा कर्णधार आज कुठेतरी अनुपस्थित, त्याच्यानंतर जबाबदारी तुझ्यावरती दिली. एका बाजूला पाहिलं तर निलेश गोले देखील उपस्थित, तुझ्यानंतर युवा स्टार वरती जबाबदारी, त्या जबाबदारीबद्दल काय बोलशील आणि खेळाडूंची साथ कशी तुला मिळाली? आमच्या टीममध्ये नवीन खूप प्लेअर असे आहेत की म्हणजे कोणाला काय जास्त सांगायची गरज नाही. प्रत्येक जण 100% आपला देत असतो योगदान गावासाठी. नेहमीच सगळ्यांचं सहकार्य असतो आणि जिंकण्यासाठीच खेळायला येतो. पण कुठेतरी बॅड लक होतो आमचा, की बोलतात ना लक मॅटर करतं, ते लक आमच्या बाजून नव्हतं. बस एवढंच बोलू शकतो. धन्यवाद. तुला देखील पुढील वैयक्तिक पारितोषिकासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. आता मात्र आपण जाणार आहोत उत्कृष्ट मालिकावीर. 176 खेळाडू या स्पर्धेमध्ये दाखल होते, त्यातून मात्र एक खेळाडूला निवडला जाईल. म्हणजे या स्पर्धेमध्ये 3 वैयक्तिक पारितोषिक पाहायला मिळतात, पण घोटेवाडी या संघाने देखील वेगळं आयोजन करून ठेवले. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची तेवढी देखील साथ असते. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा किताब जाईल एखादा पाहिलं तर 4 संघ या स्पर्धेमध्ये दाखल आहेत. म्हणजेच फणसवाडी संघ देखील दाखल आहे, शिलीम आहे, बागवाडी संघ आहे, प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला संघ खामगाव संघ देखील, आणि एका बाजूला घोटेवाडी संघ देखील आहे. पाहूया आपण. अजयजी कासार सर यांना विनंती करतो की आपण नाव घोषित करायचं आहे. येस, थँक्यू सर. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं देखील पारितोषिक इथे ठेवलं गेलं आहे आणि ज्याने विकेटच्या पाठी अप्रतिम झेल पकडला होता ते म्हणजे बागवाडी संघाचे कल्पेश पाटील. कल्पेश पाटील यांना उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा संपूर्ण स्पर्धेचा अवॉर्ड दिला जातोय. सन्माननीय अजयजी गायकर साहेब यांना मी विनंती करेल की कल्पेशजी पाटील साहेब यांना उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार द्यायचा आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा मानकरी ठरला जातोय तो बागवाडी या संघाचा खेळाडू. त्याला मात्र विनंती करतो आपण थांबायचं आहे. तुला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. आपण आता वैयक्तिक पारितोषिकाकडे जाणार. या स्पर्धेतील मालिकावीर 176 खेळाडू होते, त्यातून मात्र एक वेगळा खेळाडू निवडला जाईल. या स्पर्धेचा या साईनाथ चषकाचा मालिकावीर ठरला जाईल. कुठला संघ कुठला खेळाडू असू शकतो, कुठल्या संघातील खेळाडू असू शकतो. एलिगेस उत्कृष्ट गोलंदाजी करावी लागेल, उत्कृष्ट फलंदाजी, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण अशी साथ असावी लागेल त्या खेळाडूची आपल्या या पारितोषिकासाठी. नाव येतोय तो. येस, आणि ते नाव येतंय ते खरंच ज्याने खूप चांगली फलंदाजी देखील केली, ज्याच्या बॅटमधून 29 धावा आल्या आणि 2 विकेट देखील आल्या, तो खेळाडू ठरला जातोय तो खामगाव संघाचा हुकुमी एक्का अर्थातच कृपेश खताते. कृपेश खताते याला संपूर्ण स्पर्धेचा मालिकावीराचा चषक देण्यात येणार आहे आणि हे चषक सुशांत कोटकर साहेब यांच्या माध्यमातून होतं आणि हे चषक देण्यासाठी सुशांत मला वाटतं अवेलेबल नाही आहे. तर मी शैलेशजी गायकर साहेबांना विनंती करेन की आपण कृपेश याला मालिकावीराचा चषक द्यायचा आहे. मॅन फ्रॉम खामगाव, केडीसीसी खामगाव या संघाचा हुकमी एक्का कृपेश खताते मालिकावीरचा मानकरी ठरला जातोय. बॅक टू बॅक दुसऱ्या चषकामध्ये हा किताब पटकवणारा फलंदाज आपण थांबायचं आहे, कारण अनेक स्पर्धेमध्ये मात्र वेगवेगळे कारनामे करतात. आता देखील बॅक टू बॅक मालिकावीरचा किताब पटकावतात. तर या मालिकावीर बद्दल काय बोलाल? नाही, मालिकावीर असं काय नाही. आम्हाला ट्रॉफी म्हणजे आम्हाला मिळायला पाहिजे असं नाही. आम्ही प्रत्येक वेळी मुलांना सांगत असतो की तुम्ही एफर्ट्स द्या, आपल्याला ट्रॉफी वगैरे म्हणजे कोणाला बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, बेस्ट जे काय सामनावीर, मॅन ऑफ जे काही मिळेल ते तुम्ही बघू नका. तुम्ही टीम कशी जिंकेल त्याबद्दल तुम्ही हे करत राहा, विचार करत राहा, आणि ते दिल्या टीमने तेवढे एफर्ट. धन्यवाद. जरी ही सोन्याची ट्रॉफी नसेल, पण सोन्यापेक्षा भाव जर आज कुठला असेल तर या ट्रॉफीला. आपण आता मात्र वैयक्तिक पारितोषिक देखील अजून देखील बाई या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट संघ, शिस्तबद्ध संघ म्हणून कुठला संघ ठरला जातोय. अनेक 16 संघांचा मात्र लक्ष लागलाय. तो संघ ठरला जाईल तो साईनाथ चषक उत्कृष्ट संघ, आदर्श संघ या स्पर्धेमधला ठरला जातोय. या चषकापेक्षा तो चषक मात्र मानाचा असेल, सन्मानाचा असेल. पाहूया कुठला संघ ठरला जातोय, तो आदर्श संघ. येस, आणि आदर्श संघ ठरला जातोय कारण शिस्तबद्ध संघ ही ट्रॉफी ठेवली गेली आहे. ज्याने खरंच खूप शिस्तीने आणि जिद्दीने खेळ खेळलाय तो संघ ठरला जातोय. तो म्हणजे राधाकृष्ण क्रिकेट संघ फणसवाडी. या संघाच्या कर्णधारांना विनंती करेन की आपण पुढे यायचं आहे हे चषक घेण्यासाठी. सन्माननीय आदरणीय वसंतजी कासार साहेब यांना विनंती करेन की आपण राधाकृष्ण क्रिकेट संघ फणसवाडी या संघाचे कर्णधार शैलेश गायकर यांना शिस्तबद्ध संघाचा पुरस्कार द्यायचा आहे. ना पद चाहिए ना पैसा चाहिए असा मात्र स्वभाव आहे तो शांतमय. तो म्हणजे
शैलेश गायकर यांचा. आपला संघ देखील सेमीफायनल मधून पराभूत झाला, कारण 2 संडे मात्र त्यांनी ब्रेक घेतला होता, कारण शैलेश गायकर यांचे काका असख्य आपल्यातून निघून गेले. त्याच्यानंतर त्यांनी गावाने एक विश्रांती घेतली होती. पण आपल्या घोटेवाडी हा गाव आपल्याकडे चांगले संबंध मैत्रीचे असल्या कारणास्तव या स्पर्धेमध्ये संघ दाखल केला. जरी पराजय झाला असला तरी आदर्श संघ म्हणून देखील एक ट्रॉफी आपल्याला प्रदान होते. तरी या स्पर्धेबद्दल, या आयोजनाबद्दल आपण काय बोलाल? सर्वात प्रथम शिस्तबद्ध चषक आम्हाला दिला त्याबद्दल साईनाथ संघ घोटेवाडी यांचे मनापासून आभार मानतो. तसेच आयोजनाचं बोलाल तर साहेब सर्वात उत्कृष्ट असं आयोजन होतं आज. आणि ही मला असं वाटतं आपल्या निजाम माणगाव टेनिस क्रिकेट असोसिएशनची शेवटची स्पर्धा आहे. या असोसिएशनमधले जवळजवळ 14 ते 15 स्पर्धा पार झाल्या. त्याच्यामधली एक उत्कृष्ट अशी स्पर्धा. खास करून आमचे मित्र आतिश पाटील यांचे मी आभार मानतो, कारण आज आयोजन खूप असं छान आयोजन होतं. आणि मी एक असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून मी तुम्हाला सर्वांना सांगतो की ह्या वर्षी जो आमचा माणगाव टेनिस क्रिकेट असोसिएशनचं जे नियोजन होतं ह्याच्यापेक्षा उत्कृष्ट असं पुढे तुम्हाला खेळ बघायला मिळेल असं मी आश्वासन देतो. धन्यवाद शैलेजी गायकर साहेब. आपल्याला देखील अध्यक्षाच्या वतीने पहिल्या पर्वाचा आपण अध्यक्ष झालात, शुभेच्छा देखील असतील. पण आता मात्र सगळे संघ दाखल आहेत. पण आमच्या समालोचन कक्षामधून एक विनंती असेल अध्यक्ष साहेब, आम्ही 12व्या खेळाडूचा वारंवार उल्लेख करत असतो, पण एखादा अतिरिक्त खेळाडू आमचा कॉल जाण्याच्या अगोदर जर समालोचन कक्षामध्ये आला ना तर त्याची देखील आम्ही वाहवा करतो. आज जर ज्याची वाहवा केली बागवाडीचे आमचे दीपकजी सर प्रत्येक कॉल द्यायच्या अगोदर तिथे उपस्थित होते. म्हणजे का 12वा खेळाडू असावा? सचिन तेंडुलकर सरांनी देखील 12 मंथचं काम केलं आणि क्रिकेटचे देव बनले गेले. तसेच विराट कोहलीने देखील 12वा खेळाडू म्हणजे अतिरिक्त खेळाडूचा कारनामा केला, तो देखील क्रिकेटची रण मशीन बनला. म्हणजे खेळाडू का 12वा असावा? एखाद्या खेळाडूची आपल्याला माहिती मिळाली जाते आणि त्याच्यानंतर हे वैयक्तिक पारितोषिक दिले जातात. धन्यवाद. आपण या गोष्टीची नक्कीच अध्यक्ष दखल घ्याल आणि तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ माणगाव तालुक्यातील एक बलाढ्य संघ म्हणजे सिलीम संघ. मी कर्णधारास विनंती करतो आपण हे पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे, तरी हा पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतो तन्मय कासार आणि महेंद्रजी महाडिक साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मात्र ही चमचमती ट्रॉफी द्यायची आहे तृतीय क्रमांकाची. आतापर्यंत माणगाव गवळी असोसिएशनच्या माध्यमातून 14 चषक झाले. निलेशजी सर आपण काय बोलाल या स्पर्धेबद्दल, या आयोजनाबद्दल? कर्णधाराने तर 2 मिनिटं मनोगत व्यक्त केले, चालेल. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. नक्कीच असंच असोसिएशनची वाटचाल होईल, तरी आपण 2 मिनिटं मनोगत व्यक्त करावे अशी मी आपणास विनंती करतो. हॅलो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून आम्हाला साईनाथ क्रिकेट संघ गोटेवाडी यांनी खेळण्यासाठी आमंत्रण दिलं, त्यांचं मनापासून आभार. खूप चांगल्या प्रकारे त्यांनी नियोजन केला आणि माणगाव क्रिकेट असोसिएशनचे खूप चांगल्या प्रकारे यावर्षी आयोजन झालं. ह्याच्यापेक्षा पण चांगले कशा स्पर्धा आयोजन करता येतील ह्याचा आम्ही प्रयत्न करू. असोसिएशनच्या माध्यमातून देखील खूप छान आयोजन पाहायला मिळते. असोसिएशनसाठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील, तरी मला वाटतं काहीतरी 2 मिनिटं मनोगत व्यक्त साहेबांना करायचे आहेत, तरी विनंती करतो कारण आपल्याकडे टाइम कमी आहे, लाईटची सुविधा नाही, तरी 1 मिनिटामध्ये मनोगत व्यक्त करावे अशी मी आपणास विनंती करतो. हॅलो. सर्वप्रथम घोटेवाडी गावाचं मी आभार मानतो. घोटेवाडी गावचे आदरणीय अध्यक्ष, सर्व कमिटी मेंबर आणि माझे सर्व समाज बांधव. आज घोटेवाडी गावाने सकाळपासून जे ह्या कार्यक्रमाची सुरुवात केली, एकदम अतिशय उत्कृष्ट आणि शिस्तबद्ध पद्धतीने हा कार्यक्रम सोहळा संपन्न झाला. मी माईक याच्यासाठी घेतलं आहे की मी सर्व संघांना विनंती करतो की जेव्हा कोणताही गाव हा उपक्रम राबवत असतो तर त्या कार्यक्रमामागे त्यांची संपूर्ण मेहनत असते दिवसभराची, आणि आपण खेळत असताना त्या गावाला कुठे गालबोट लागू नये. आणि आपण ह्या माणगाव असोसिएशनने जे या वर्षी जे कार्यक्रम क्रिकेट संघाचं जे क्रिकेट समिती स्थापन केली आणि चालू असताना सर्व संघाने त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, त्याबद्दल सर्व संघाचे मी अभिनंदन करतो. विजेत्या संघाचं अभिनंदन करतो आणि सर्व संघांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. या स्पर्धेला ज्या चमचमत्या ट्रॉफ्या पाहत आहेत त्या फणसवाडी गावचे सुपुत्र सन्माननीय आदरणीय उद्योजक अखेजी भाटे साहेबांच्या माध्यमातून मिळाले, त्यांचा सन्मान राहिला होता. तरी त्यांचे प्रतिनिधित्व संतोषजी कोटकर साहेब इथे उपस्थित आहेत,
त्यांना विनंती करतो की हा सन्मान आपण घ्यायचा आहे. धन्यवाद. अखेजी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ते जोडले गेलेत, तरी त्यांचे प्रतिनिधित्व म्हणून संतोषजी कोटकर साहेब सन्मान स्वीकारतायत. धन्यवाद. असंच लाख मुलाचं सहकार्य असू दे या गोटेवाडी या गावाला. द्वितीय क्रमांक रनरअप ठरलेला संघ म्हणजेच बागवाडी संघ यांना विनंती करतो लाईनअप मध्ये आपण सिल्वर मेडल घेण्यासाठी यायचं आहे. ते सिल्वर मेडल देण्यासाठी मी विनंती करतो संतोषजी कोटकर साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मात्र हे मेडल द्यायचे आहेत. त्याच्यानंतर अगदी दोन्ही नंतर मेडल आपल्या घोटेवाडी या गावाच्या वतीने जरी दिलेत तरी चालतील. मी बागवाडी या संघाच्या कर्णधाराला विनंती करतो शैलेश आपण यायचं आहे, थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे. धन्यवाद कोटकर साहेब, आपण देखील लाख मुलाचं या स्पर्धेला सहकार्य केलेत. बघा 12 मंथ देखील आज सिल्वर मेडल काढण्यासाठी आलेत. म्हणजे 12 मंथचं किती महत्वाचं काम आहे दीपक सरांचं. प्रशांत सरांना मात्र हा मेडल दिलं जात आहे. धन्यवाद. तरी तब्बल द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ म्हणजेच बागवाडी हा संघ कॅश प्राइज 10,000 रुपये रोख रक्कम आणि एक चमचमती ट्रॉफी साईनाथ चषकातील ज्याने मात्र द्वितीय क्रमांकाचं नाव कोरलंय तो बागवाडी या संघाला विनंती असेल आपण यायचं आहे. हे कॅश प्राइज आणि चषक देण्यासाठी मी विनंती करतो. किरणजी पागार साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते कॅश प्राइज आणि ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती सर्व मान्यवरांना विनंती करतो कॅश प्राइज आणि ट्रॉफी आपल्या शुभ हस्ते द्यायची आहे. सर्व मान्यवरांच्या मधोमध जायचं आहे आपण. मान्यवरांनी यायचं आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. साईनाथ चषक 2026 पहिल्या पर्वामध्ये रनरअप ठरलेला संघ द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ म्हणजेच बागवाडी या संघ. दीपक सर आपण 1 मिनिटामध्ये काय बोलाल या स्पर्धेबद्दल. आयोजन इतकं सुंदर होतं ना, पहिलंच वर्ष साईनाथ क्रिकेट संघ घोटेवाडी खूप छान आयोजन केलं, खूप आवडलं. धन्यवाद. धन्यवाद. खूप साऱ्या शुभेच्छा. एका बाजूला साईनाथ चषक म्हटल्यानंतर साईबाबांचा आशीर्वाद घेऊन या स्पर्धेमध्ये दाखल झाला तो खामगाव संघ आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला खामगाव संघ. याला विनंती असेल आपण गोल्ड मेडलिस्ट घेण्यासाठी यायचं आहे लाईनअप मध्ये. ते मेडल देण्यासाठी मी विनंती करतो संतोष कोटकर साहेबांच्या शुभ हस्ते मात्र हे मेडल दिले जातील. धन्यवाद लाख मुलाचं सहकार्य केल्याबद्दल. संघ अगदी लाईनअप मध्ये मात्र मेडल घेण्यासाठी दाखल झालाय. प्रशांत सर असतील, किरण असेल, किरण देखील मोठी साथ असते संघाला. शुभम ज्याने मात्र आज गोलंदाजीतून करिश्मा केला, आपला संघ फायनल मध्ये नेऊन ठेवलाय. भावेश ज्याने मात्र चांगली झेल घेतला. त्याच्यानंतर राज असेल, असे अनेक खेळाडू मात्र या स्पर्धेमध्ये दाखल आहेत. कृपेश मात्र थोडासा थांबलाय कारण आपल्या खेळाडूंना मात्र ते मेडल दिले जाते. त्याला माहिती आहे आपला वेगळा करिश्मा झालाय आणि खेळाडूंचं देखील तो मनोबल वाढवतोय. साईबाबांच्या नावाने हा चषक मात्र आयोजन केला गेला होता. कृपेशला देखील विनंती आहे आपल्यासाठी देखील मेडल दाखल आहे, गोल्ड मेडल आहे. आता मात्र एखादी वस्तू हरवली तरी चालेल पण हा गोल्ड मेडल हरवून चालणार नाही आहे. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन 2026 पहिला पर्व साईनाथ चषकाचा मानकरी ठरलेला संघ म्हणजेच खामगाव संघ. पूर्ण खेळाडूंना विनंती असेल हा चषक देण्यासाठी
मी विनंती करतो आणि कॅश प्राइज तब्बल 20,000 रुपये रोख रक्कम. चौथ्या संडेला देखील प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ म्हणजे खामगाव संघ. मी आयोजकांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मात्र हा चषक द्यायचा आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की, साईनाथ महाराज की. गोटेवाडी या संघाच्या सर्व सदस्यांना देखील विनंती असेल आपण मागे उभे राहायचं आहे आणि फोटोग्राफी झाल्याच्या नंतर कर्णधाराला विनंती असेल आपण थांबायचं आहे. आमचे प्रशांतजी केडेकर साहेबांना विनंती करतो की आपण थांबायचं आहे. या स्पर्धेबद्दल 2 मिनिटं मनोगत व्यक्त करायचं, याच पद्धतीने आपण थांबायचं आहे. तब्बल 20,000 रुपये रोख रक्कम आणि एक चमचमती ट्रॉफी आपण प्रदान केलं जात आहे मान्यवरांच्या शुभेच्छा. लगातार संडे ज्याने मात्र नाव कोरलं या स्पर्धेबद्दल आणि या आयोजनाबद्दल आपण काय बोलाल? 1 मिनिट आपण फक्त बोलायचं आहे. या स्पर्धेबद्दल आणि आयोजनाबद्दल बोलावा अशी मी आपणास विनंती करतो. धन्यवाद. सर्वप्रथम मी साईनाथ क्रिकेट संघ घोटेवाडी यांचं खूप अभिनंदन करेन, कारण की अतिशय सुंदर असं आयोजन सकाळपासून बघितलं. जे एक्सपिरियन्स म्हणजे जे 10-10, 5-5 वर्षापासून आयोजन करत असतात त्यांनासुद्धा असं जमत नाही, असं ह्यांनी पहिल्या वर्षामध्ये असं आयोजन छान असं केलेलं आहे. त्याबद्दल मी खरंच एकदा धन्यवाद देतो आणि भविष्यामध्ये होणाऱ्या तुमच्या सामन्यांना शुभेच्छा देतो आणि त्या सामन्यांमध्ये आम्हाला नक्की आमच्या संघाला तुम्ही अशीच संधी देत राहाल अशी मी अपेक्षा करेन. दुसरी गोष्ट, सामन्याचं जे खरी रंगत असते ती म्हणजे कॉमेंट्री आणि समालोचन जर बघितलं तर अजयदादा कासार आणि अविनाशदादा काते आज 2-4 वर्षापासून बघतोय. अतिशय सुंदर असं त्यांचं समालोचन आम्हाला ऐकायला भेटतं. सर्व खेळाडूंची स्फूर्ती वाढते आणि ही स्फूर्ती वाढवण्याचं काम हे मागील 3-4 वर्षांत करत आहेत. त्याबद्दल त्यांनासुद्धा येणाऱ्या काळामध्ये अशीच तुमची समालोचनाची ही जी मधुर वाणी आहे सर्व खेळाडूंच्या कानावर पडो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि तुम्हालासुद्धा शुभेच्छा देतो. आयोजनाबद्दल बोललो तर आयोजन म्हणजे हे सकाळपासून पूर्ण दिवसभराची मेहनत असते, कारण की बाउंड्री लाईनवरती प्रत्येक आयोजकाला आपला फिल्डर ठेवावं लागतं, आपलं आयोजनाचं सदस्य ठेवावं लागतं, जेणेकरून सामन्याला गालबोट लागणार नाही आणि ती काळजी ह्या गावाने अतिशय सुंदर अशी केली. दुसरी गोष्ट, माझ्या संघाबद्दल बोलेन तर एप्रिल महिन्यामध्ये आम्ही लगातार 16 सामने जिंकत आलेलो आहे, एकसुद्धा मॅच हारलो नाहीत. सर्व संडे 4च्या 4 संडे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ठरलं. प्रत्येक आता ह्या अभिमान नाही तर ही मेहनत आहे आणि मी बाकीच्या जे 2 नंबर 3 नंबरमध्ये जे सुद्धा संघ गेले त्यांनासुद्धा एक शुभेच्छा देतो, कारण तुम्हीसुद्धा प्रथम क्रमांक मारू शकता, कारण की कुठे ना कुठे छोटीशी चुकी होते आणि त्यामुळे आपण द्वितीय या तृतीय क्रमांकावर थांबतो. त्या संघाला सुद्धा शुभेच्छा. आणि मी आणि अविनाशदादांनी विचारला कृपेशला प्रश्न की तू प्रॅक्टिसबद्दल कसं काय तुझं आहे, तर प्रॅक्टिस ही खरंच सामन्याच्या सुरुवातीला सुद्धा प्रॅक्टिस करावी, कारण की जेव्हा आपण इंटरनॅशनल मॅच बघत असतो तेव्हासुद्धा प्रत्येक खेळाडू हा प्रॅक्टिस करत असतो, डायरेक्ट बॅटिंगला किंवा बॉलिंगला येत नाही. तसंच आपण सुद्धा सकाळी 10-11 वाजता सामने चालू होतात तर सकाळी 7-8ला जाऊन थोडा 1-1.5 तास वॉर्मअप करायचा, प्रॅक्टिस बॉलिंगची बॅटिंगची करायची आणि ह्यातूनच मग आपल्याला त्या सामन्यासाठी खेळायची थोडी चांगली संधी मिळते, चांगलं खेळता येतं, बॉलावर नजर राहते, फिल्डिंग चांगले होतं, कॅच मिस्ड होतात, त्याच्यामुळे सुद्धा सामने जातात. तर आपण जर 1-2 तासामध्ये आधी प्रॅक्टिस केली तर त्या कॅच कमी प्रमाणात मिस्ड होतात आणि सामना आपण, कारण की कॅचेस जितो और मॅचेस जितो हा एक मंत्र आहे क्रिकेटचा आणि तो खरोखर मंत्र लागू होतो. त्यामुळे सर्वांना बाकीच्या मी खेळाडूंना शुभेच्छा देईन की ह्या गोष्टीकडे पण लक्ष द्या. पुढे तुम्ही पण सुद्धा एक चांगलं कृपेशसारखं नक्कीच आपल्या गवळी समाजाकडून एक चांगलं क्रिकेटपट्टू घडवण्याचं. अविनाशदादा प्रत्येक वेळेला आपल्याला इथे ज्या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज भेटतं त्याला बोलण्याची संधी देतात, ती एक मोठी गोष्ट आहे, कारण की इथे येऊन बोलणं ही सुद्धा एक चांगली गोष्ट आहे आणि हे काम आपल्या कॉमेंट्री करणारे अविनाशदादा आणि अजयदादा हे करत असतात. पुन्हा एकदा मी साईनाथ क्रिकेट संघ घोटेवाडी यांना शुभेच्छा देऊन आजचे सामने छान झालं त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. आपण देखील चांगलं मार्गदर्शन केलात. तरी मी घोटेवाडी या गावाचं माझ्या वतीने मनपूर्वक आभार मानतो, कारण मला पहिल्या पर्वामध्ये तुम्ही सुवर्ण संधी दिलीत. आमच्या वाणीतून एखाद्याचा सन्मान राहिला असेल, काही गोष्टी राहिल्या असतील तर आमच्या दोन्ही माझ्या वतीने मी दिलगिरी व्यक्त करतो, पण माझ्या वाणीतून मला पहिली सुवर्ण संधी दिलीत. माझा आयुष्यामध्ये असणारा क्षण जोपर्यंत माझा श्वास आहे तोपर्यंत माझा चषक लक्षात राहील, कारण पहिल्या पर्वामध्ये चंद्रसूर्य असेपर्यंत समालोचन जर कोणी केलं असेल तर वृंदावन या गावातून अविनाश कातेने केलं आहे. ही मात्र माझी गोष्ट नक्कीच राहील, कारण मी वारंवार सांगत असतो मी कधी पैशासाठी समालोचन करत नाही आहे. आतापर्यंत कुठल्याही गावाला, कुठल्याही संघाला विचारा, मी माझी कधी माझं मानधन मी कधीच सांगत नाही. मी प्रत्येक संघाकडून एवढा मानधन घेतो तो अगदी अबाधित तसाच ठेवणार आहे, कारण एखादी एवढी मोठी स्पर्धा करत असताना एखाद्या खेळाडूला, एखाद्या मान्यवराला अनेक खेळाडूंकडे जावं लागतो, त्याच्यानंतर हा दिवस येतो.
म्हणून मी माझी जी मानधन आहे तेवढीच ठेवणार आहे आणि अशीच लाख मुलाची साथ प्रत्येक गवळी बांधवाची माझ्या पाठी असू दे अशी श्रीकृष्णाचरणी प्रार्थना करतो. आणि गोटेवाडी या गावाने मला कधीही हाक मारा, कारण माझ्याच गावातील माझी बहीण या गोटेवाडी गावामध्ये आहे आणि ती सुखरूप नांदते, हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. आणि मला कधी हाक मारा, माझ्याकडे वेळ असेल तर मी नक्कीच येईन. हरीश असेल, आतिश असेल, आपण कधी हाक मारा. आणि अध्यक्ष साहेब आपण कधी हाक मारा, मी नक्कीच वेळ काढून आपल्या स्पर्धेसाठी उपस्थित आहे. धन्यवाद मला संधी दिल्याबद्दल.